नमस्कार. फक्त ही नोटिफिकेशन तुम्ही बघून घ्या. ही नोटिफिकेशन 2023 या वर्षाची आहे. गट क मुख्य परीक्षा 2023 ची आहे. यामध्ये उल्लेख जनरल मेरिट लिस्टचा आहे, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टचा आहे, ऑप्टिंग आउटचा आहे, पसंती क्रमाचाही आहे आणि शेवटी फायनल रिकमेंडेशन लिस्ट याचा सुद्धा आहे. अशीच नोटिफिकेशन 2024 ची सुद्धा आहे. ठीक आहे? बघितलं? आता तुम्ही म्हणत असाल, हे नवीन काय विशेष? तर हो, हे गरजेचं आहे आणि हे आत्ताच समजणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, "सर, ही प्रक्रिया समजून सांगण्याच्या अगोदर तुम्ही कट ऑफचा व्हिडिओ घेऊन यायला हवा होता." हो, तुमचंही म्हणणं बरोबर आहे. परंतु मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे पुढील व्हिडिओ हा मागील व्हिडिओशी लिंक असणार आहे. तर तो कसा? चला पुढे समजेलच तुम्हाला. पण मी सुरुवातीला तुम्हाला जी काही 2023 ची गट क मुख्य परीक्षा निकाल प्रक्रिया कशी आहे ती दाखवलेली आहे. परंतु 2025 ची जी काही नोटिफिकेशन तुमच्यासमोर आली, त्यामध्ये निकाल प्रक्रियेत पूर्णतः बदल करण्यात आलेला आहे. तुमचा निकाल प्रक्रिया आता खूप शॉर्ट्स करण्यात आलेला आहे. आता सारखं-सारखं आयोग ह्या परीक्षेविषयी नेमकं काय टाकतंय, काय टाकत नाही, याविषयी चौकशी करण्याची तुम्हाला गरज उरलेली नाही. कारण आता जी-एम-एल नंतर तुमची डायरेक्ट शिफारस यादी लागणार आहे. परंतु मध्ये एक प्रोसेस आहे. ती कशी आहे? त्यानंतर निकाल प्रक्रिया कशी आहे? ऑप्ट आउट रद्द झालेलं आहे. मग एखाद्या उमेदवाराची ऑलरेडी यापेक्षाही चांगल्या पदावर नियुक्ती झालेली असेल आणि त्याच्यामध्ये जर का नैतिकता जिवंत असेल, त्याला जर का दुसऱ्याचं भलं झालेलं देखवत असेल, त्याने आपण जे कष्ट केले, ते आपल्या बरोबरच्या उमेदवारांनीही केले, हे जर का जाणवत असेल, त्याला जर का पैशाची गरजेपेक्षा मानवतेची गरज जर का जास्त दिसत असेल, त्याने जर का त्या उमेदवाराच्या जागी आपण स्वतःला जर का ठेवून बघितलं असेल, तर अशा उमेदवारांसाठी नेमकं बाहेर कसं पडायचं, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला मग सुरू करूया. सांगणं एवढंच आहे, ह्या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला 12.5 लाखाचा आकडा दिसतोय. परंतु तो YouTubeच्या चर्चेवरून आलेला आहे. 1 महिन्यामध्ये तलाठी व्हा, 1.5 महिन्यामध्ये तलाठी व्हा, 15 दिवसामध्ये तलाठी व्हा. मित्रांनो, ही सरळ सेवा नाही. इथे अभ्यासक्रम समजून घेण्यासाठीच वर्ष, दीड वर्ष पोरांना जातात. हां, आता जागा चांगल्या आहेत, त्यामुळे आपण फ्रीमध्ये बसाल, हे नक्की. तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल, की मी एम-पी-एस-सीची पूर्वपरीक्षा पास झालो आणि तुम्ही पुढील वर्षासाठी जा. मी मागील वर्षाची एम-पी-एस-सी पास झालो, मग आता मी एम-पी-एस-सीच करतो. या उद्देशाने तुम्ही नक्की याल. पण जर का 2027ला जागा कमी आल्या, तर तो तुमचा खूप मोठा विश्वासघात असेल. ज्यावेळेस एम-पी-एस-सीचा कट ऑफ 50 प्लस जातो पूर्वपरीक्षेचा, त्यावेळेस तो कट ऑफ पार करणाऱ्याला विचारा, की हा कट ऑफ मी पार करण्यासाठी किती मेहनत घेतलेली आहे. एम-पी-एस-सी पूर्वपरीक्षेमध्ये 50-55 मार्क्स आणणं, म्हणजे त्या उमेदवाराने तो सिलॅबस डिकोड केलेला आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. जर तुम्हाला कुणी 1 महिन्यामध्ये, दीड महिन्यामध्ये म्हणत असेल, की मी तलाठी करून देतो, तर अशा उमेदवारापासून, अशा माणसापासून तुम्ही 15 ते 20 किलोमीटर लांब पळून गेलेलं बरं. तुम्ही पूर्वपरीक्षा पास व्हाल, परंतु मुख्यची शाश्वती नाही आणि तुमचा निकाल हा मुख्य परीक्षेवरून ठरणार आहे. इथे जिल्ह्यानुसार अभ्यास नसतो. इथे पूर्ण जिल्ह्याचा अभ्यास असतो. इथे हा पर्वत ह्या जिल्ह्यात नसतोय. या दरीत कोणती नदी वाहती असा अभ्यास असतोय. आणि हो, जी स्पर्धा करत आहात, जे ऑलरेडी मागील 1-2 वर्षापासून आहेत, त्यांनी ह्या आकड्याला घाबरून जाऊ नका. ही फक्त संख्या आहे. काहींनी गट क मुख्य परीक्षा, गट क पूर्वपरीक्षा आणि तलाठी भरती परीक्षा ही एकदम वेगळी केलेली आहे. शक्य नाही. खूप फसवा-फसवी चाललेली आहे. जरा जपून चला. बाकी मर्जी तुमची, पैसे तुमच्या आई-वडिलांचे. चला तर मग. ही गट क मुख्य परीक्षा 2025 ची नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे. तुम्हाला याच्यातलं काहीच बघायचं नाहीये. तुम्हाला डायरेक्ट निकाल प्रक्रियेवर घेऊन जातो. हे मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करताना तुम्ही भरलेले प्राधिकरण आहे. ठीक आहे? बरं, 2 मिनिटं आपण एकदा संवर्ग बघून घेऊया. हे तुमच्यासमोर संवर्ग आहेत. उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, लिपिक, टंकलेखक. प्रत्येक उमेदवाराला माहिती आहे, की मी 1 नंबरला काय दिलंय, 2 नंबरला काय दिलंय, 3 नंबरला काय दिलेलं आहे. भलेही उलटे-पालटे झालेलं असेल, तरी आयोग काय म्हणतंय ते पाहूया आपण. मुख्य परीक्षेचा निकाल. तुम्ही जे काही विकल्प दिलेले आहे, त्या विकल्पानुसार संवर्ग न्याय. आता संवर्ग म्हणजे काय? उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक हे संवर्ग झाले. त्या संवर्ग न्याय स्वतंत्र निकाल प्रक्रिया राबवण्यात येईल. ठीक आहे? त्या निकाल प्रक्रियेमध्ये तुम्ही जर का पूर्व परीक्षेचा कट ऑफ ओपनमधून पार केलेला असेल, तर तुम्ही ओपनमध्ये सुद्धा लढू शकतात. परंतु एखादा उमेदवार असेल, की त्याने पूर्व परीक्षेचा निकाल फक्त त्याच्याच कॅटेगरीमधून पार केलेला आहे. उदाहरणार्थ एस-टीचा एखादा उमेदवार, ई-डब्ल्यू-एसचा एखादा उमेदवार, तर त्या उमेदवाराने जर का त्यांचा कट ऑफ पूर्वचा फक्त त्यांच्या कॅटेगरीमधूनच पार करून आणि ते मुख्यला आले, तर त्यांनी फक्त त्यांच्याच जागा लक्षात ठेवायच्या, त्यांच्या कास्टच्या जागा लक्षात ठेवायच्या. ओपनच्या जागा आपल्यासाठी नाही. हा मुद्दा क्रमांक 2चा अर्थ आहे. याचंही डिटेल एक्सप्लेनेशन मी समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटेल. लक्षात घ्या. लेखी परीक्षेमधील गुणवत्ताक्रम तसेच मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करताना दिलेल्या संवर्गाचा विकल्प आणि पदसंख्या लक्षात घेऊन मुख्य परीक्षेच्या निकालासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात येईल. नाही समजलं? अजिबात काळजी करू नका. तुम्ही मुख्य परीक्षेला जे काही विकल्प दिलेले आहेत, उद्योग निरीक्षक 1 नंबर, काय असेल ते 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, त्यानुसार तुमचे काय निकाल लागेल. ठीक आहे? डन. इथपर्यंत काही समजलं नाही? चला डिटेल जाऊया आता. गुणवत्ता यादी, जी प्रत्येक निकालाची पहिली पायरी असते. इथून मागे लागत होती, इथून पुढे लागणार आहे. महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025 मधील
आपण पात्र ठरलेल्या आणि मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता क्रमानुसार संवर्गीय आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. लक्षात घ्या. तुम्ही जर का तांत्रिक सहाय्यकचे उमेदवार आहेत, तांत्रिक सहाय्यकसाठी पात्रता काय आहे? एनी ग्रॅज्युएट स्टुडंट तांत्रिक सहाय्यकसाठी पात्र आहे. म्हणजे 32,000 किंवा 30,000 किंवा 28,000 उमेदवारांनी मुख्य परीक्षा दिलेली आहे. त्यांच्या मार्क्स रँकनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी तुम्हाला तांत्रिक सहाय्यकची बघायला भेटेल. परंतु उद्योग निरीक्षकासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी होती. मग जे पात्र ठरले त्या पदासाठी त्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिसेल. त्यानंतर लिपिक टंकलेखकासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचे आहे. कर सहाय्यकसाठी तसंच आहे. म्हणजे ज्या पदाला पात्र आहे त्यानुसार मार्कांनुसार तुमची जनरल मेरिट लिस्ट तयार तुमच्यासमोर येईल. ठीक आहे. हा निकालाचा पहिला टप्पा. जनरल मेरिट लिस्ट लागल्यानंतर लगेच कट ऑफ येत नाही. जर तुम्ही त्या जनरल मेरिट लिस्टमधून कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करत असाल तर तो चुकीचा आहे. खास करून लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यकचे उमेदवार आणि इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरचे उमेदवार तांत्रिक सहाय्यकचा तर येईल निकाल काढता. पण त्यामधून बाहेर पडणारे उमेदवार असतीलच. आता त्यामधून माझ्या मते तरी बाहेर पडता येणार नाही तांत्रिक सहाय्यकमधून. असो पण जनरल सांगण्याचा महत्त्व असा आहे की जनरल मेरिट लिस्टवरून तुम्ही कट ऑफ काढू नका. जेव्हा कधी लागेल तेव्हा. बरं, तुम्ही जे काही संवर्ग विकल्प दिलेले आहेत, तुम्ही जे काही पदाला पात्र आहे, त्यानुसार जनरल मेरिट लिस्ट तुमच्या समोर येईल. हे नक्की झालंय, तुम्हाला माहीत झालंय, ओके. आता येऊया लिपिक टंकलेखक या संवर्गावर. कारण की लिपिक टंकलेखक या संवर्गामध्ये प्राधिकरणं आहे. मग आता संवर्ग म्हणजे काय आणि प्राधिकरणं म्हणजे काय हे नवीन उमेदवारांनी समजून घ्या. लक्षात घ्या, लिपिक टंकलेखक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, दुय्यम निरीक्षक हे काय झाले? संवर्ग झाले. आता लिपिक टंकलेखक हा काय झाला? संवर्ग झाला. परंतु त्यामध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभाग हे झालं प्राधिकरण. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे झालं प्राधिकरण. त्यानंतर हे काय आहे? लोक आयुक्त, उपलोक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे झालं प्राधिकरण. असे असतात प्राधिकरणं. हा फरक तुम्हाला समजला? जनरल मेरिट लिस्ट लागलेली आहे, असं समजून चला. त्यानंतर आता आपण लिपिक टंकलेखक या संवर्गाविषयी बोलणार आहोत. तर मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही जर का पात्र असाल, तर तुमचं सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये नाव असणार हे 100% आहे. आता सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी लिपिक टंकलेखक संवर्गाकरता विहित कालावधीत सर्व नियुक्ती प्राधिकरणाने आहे पुन्हा पसंतीक्रम सादर करणे आवश्यक राहील. लक्ष द्या, मुख्य परीक्षेला तुम्ही काय केलं? हां, मंत्रालय 1 नंबरला टाकलं, एस-आर विभाग 2 नंबरला टाकला. त्यानंतर लोकायुक्त, उपलोकायुक्त कार्यालय काय असेल ते. काहींचा जिल्हा आवड असतं, काहींना घरापाशीच राहायला आवडतं, काहींना शेतीची आवड असते, त्यामुळे ते मुंबईला देत नाही. बहुतेक जणांचे आता मला मेसेज आलेले आहे, "सर मी माझ्या जिल्ह्याला प्रेफरन्स देऊ शकतो का?" 100% देऊ शकतात. आपण जर का आपली मार्क्स तुम्हाला जर का त्या जिल्ह्याला थांबवू शकत असतील, तर नक्की तुम्ही तुमच्या जिल्ह्याला प्रेफरन्स द्या. लक्षात घ्या, एक महत्त्वाचा सल्ला आहे, तो तुम्ही स्वीकारा, अगर नका स्वीकारू. तुम्ही जर का लिपिक टंकलेखक हे पद म्हणून मुंबईमध्ये येण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला राहणीमान, खाणं-पिणं, ट्रॅव्हलिंग, गर्दी याचा त्रास नक्की होईल, हे नक्की आहे. जर तुम्ही अदर पोस्ट जसे की कर सहाय्यक म्हणा, कर सहाय्यक तिथे भरपूर जण मुंबईलाच असतात. तांत्रिक सहाय्यक म्हणा, टेक्निकल आपलं उद्योग निरीक्षक म्हणा किंवा पी-एस-आय म्हणा, एस-टी-आय म्हणा, ए-एस-ओ म्हणा किंवा राज्यसेवेचे पद म्हणा, त्यानुसार जर का मुंबईला येत असाल, तर एकदम सुखी जीवन आहे. पण लिपिक टंकलेखक म्हणून जर का मुंबईला येत असाल, तर समस्या आहे. आता तुमचा मित्र माहिती आहे, की तो कशाला लिपिक टंकलेखक म्हणून मुंबईला कार्यरत आहात. तुम्ही त्याला नक्की विचारशाल, "बाबा सांग तरी कसं असतंय? परवडतं का?" तर लक्षात घ्या, तो त्याच्या नोकरीविषयी बढायाच मारणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हां, खूप मजा असते, असं असतं, तसं असतं, परंतु खरी परिस्थिती त्यालाच माहिती असते. त्यामुळे आपल्या मित्रापेक्षा विरहित व्यक्तीला जर का विचारलं, तर तो तुम्हाला खरी परिस्थिती सांगेल. बहुतेक जणांनी मला जर का विचारलं असेल, "सर माझा जिल्हा आहे, परंतु मुंबईला अशा-अशा जागा आहे. माझी मला उंची गाठण्याची संधी जर का मुंबईमध्ये भेटत असेल, तर मी मुंबईमध्ये येऊ का?" तर मी त्याला विविध कारणे सांगितल्यानंतर त्याचाही विचार बदलतो. तुम्ही जिल्ह्याला राहूनही उच्च पदावर मजल गाठून मुंबईला येऊ शकता. बाकी मर्जी तुमची आहे, पगार तुमचा आहे, पैसेही तुम्हाला मिळणार आहे. मी फक्त सल्ला देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळेच पहिल्यांदाच डिस्क्लेमर दिला, की सल्ला स्वीकारायचा का नाही, हे तुमच्या मनावर आहे. खास करून विदर्भातील उमेदवारांनी तर या सल्ल्याकडे बारकाईने लक्ष द्या. विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर हे उमेदवार. कारण की नाशिक, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नगर या उमेदवारांना मुंबई जराशी जड जात नाही. शनिवार, रविवार ते आरामात घरी येतात. शेतीचीही कामे करतात. पंचवटी एक्सप्रेस सकाळी नाशिक टू मुंबई ही त्याच लोकांसाठी चालू करण्यात आलेली आहे. ही बाब लक्षात घ्या. जी सकाळी असते आणि संध्याकाळी असते. या लोकांसाठी मुंबई जड नाही. पण मुंबईवरून नागपूरला जायला 12 तास लागतात, यायला 12 तास लागतात. 2 दिवस जर का सुट्टी भेटत असेल तर 24 तास त्याच्यातच जाणार आहे. त्यामुळे त्या भागातील उमेदवारांनी नक्की विचार करा. नागपूरमधील बरेचसे उमेदवार आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्या विभागातील म्हणत आहे. यवतमाळचे विद्यार्थीसुद्धा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांनीसुद्धा विचारणा केलेली आहे. त्यांनाही मी त्याच प्रकारचा सल्ला दिलेला आहे. 2024ला सुद्धा उमेदवारांनी मला विचारणा केली. त्यांनाही तोच सल्ला दिलेला आहे. त्यातील 50 ते 60 ते 70% उमेदवार म्हणत की तुमचा सल्ला बरोबर होता. कारण की त्यांनी त्यांच्याच बरोबर लागलेल्या उमेदवाराबरोबर कंपेअर केलं.
असो, तो नंतरचा मुद्दा आहे. फक्त मी सांगितलं, एक सल्ला दिलेला आहे. बाकी ते काय प्राधिकरणं असतील, मंत्रालय तुम्ही टाकशाल, 2 नंबरला काय टाकशाल, ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही मुख्य परीक्षेचा अर्ज करताना दिलेला होता. परंतु तुम्हाला आयोग पुन्हा संधी देणार आहे. एकदा जनरल मेरिट लिस्ट लागली, की तुमचं एवढंच काम आहे, की तुम्हाला जर का ते पसंतीक्रम वर-खाली करायचे असतील, तर ते करू शकतात. नाही केले, तर ते मुख्य परीक्षेला तुम्ही जसे भरले होते, त्या पद्धतीने ते घेणार आहे. ठीक आहे, समजलं? एवढंच काम तुमचं ठेवलेलं आहे. हे झाल्यानंतर डायरेक्ट तुमची शिफारस यादी लागणार आहे. अगोदर काय होतं, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट यायची. त्यामध्ये उमेदवारांना विचारलं जायचं, "बाबा ऑप्ट आउट करायचं असेल तर कर, नाहीतर नको करू." जर का तुझं इतर ठिकाणी सिलेक्शन झालं असेल, तर तू ऑप्टिंग आउट कर. म्हणजे दुसरा खालचा उमेदवार वर येईल. आता भरपूर माझ्या मते मागील वर्षी 85 ते 90% 85% उमेदवारांनी ऑप्ट आउट केलं. काहींनी नो एनी प्रेफरन्स दिला. म्हणजे ती 85% जनता होती. पण 15% जनतेमध्ये इतकी गुरमी असते, त्यांना भविष्यात त्यांच्या नातवांना दाखवायचं असतं, की मी गट क ची पद काढलं आणि एक नाही तर 3-3 संवर्गामधून माझी मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक त्यांना त्यांच्या नातवांना दाखवायची असते. त्यावेळेस आताच्या ₹10 ची व्हॅल्यू ₹100 झालेली असेल. हे कौतुक घेऊन त्यांना मिरवायचे असेल. 100 वर्षानं किंवा 50, 60, 70 वर्षानं त्यांच्या नातवांना सरकारी नोकरी काहीच वाटणार नाही आणि त्याचा विचार करून ते आत्ता एखाद्याची पिढी बदलल, एखाद्याचं घरदार सुधारेल, अशा उमेदवारांची जागा खातात. असे हे 15% असतात. हे समाजाचं देणं नसतात. हे फक्त पृथ्वीवर ओझं म्हणून आलेले असतात. माझ्या बोलण्याचा बरोबर ज्याला लागेल, तो बरोबर कमेंटमध्ये आपल्याला दिसेल, नाहीतर इतर माध्यमातून दिसेल. कोणत्याही माध्यमातून भेट. तुझी मी तिथेच जिरवणार. मला इथे नाही जिरवता आली, तर मला कोणत्या पद्धतीने कशी जिरवता येते, तेही मला माहिती. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. एखाद्या उमेदवाराला संधी दिल्यानं काय बिघडतंय? झालाय ना तू कर सहाय्यक, झालाय ना तू इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, मग ती लिपिक टंकलेखकची जागा कुठे? नेमकी कुठे मिरवायची आहे मला ते सांग. हां, दिसतंय ना तुझं जनरल मेरिट लिस्टनुसार नाव. हां, ठीक आहे बाबा, हा दिसतोय. प्रोव्हिजनल लिस्टमध्ये सुद्धा नाव दिसलं होतं. म्हणजे याचं सिलेक्शन झालं होतं. हे जनतेलाही कळतंय, तुझ्या नातेवाईकाला कळतंय, तुझ्या भाऊ-बंधकीलाही कळतंय. अरे, पण तुझ्या नातेवाईक आणि भाऊ-बंधकी एखाद्याच्या भाऊ-बंधकीला इकडे घोडे लागताय त्याचं काय? हां, तू अभ्यास केला, मार्क्स मिळवले. अरे, पण त्यानेही अभ्यास केला. त्या एका तासामध्ये त्याला एखादा प्रश्न नाही हँडल झाला. प्रेशरमध्ये त्याचा ए ऑप्शनच्या ऐवजी त्याने सी रंगवला. झाली धांदली. मग काय तो तुझ्यापेक्षा कमी हुशार आहे अशाची बाब नाही. त्याने ठरवलं तर तो तुझ्यापेक्षा 10 पट हुशार आहे. पण जी चुकी तू अचानक केली नाही, तुझ्या नजरेस आली, ती त्याची घाईघाईमध्ये आली नाही. म्हणून तो त्याचा प्रश्न चुकला. त्याच्यामुळे तो त्यापेक्षा 2 मार्कांनी खाली आला. 2 मार्कांनी खाली येणं म्हणजे 150 ते 200 पोरांमागे येणं. आणि त्यासाठी तू जर का पद अडवून धरत असेल, इतका विचारही करत नसेल, फक्त एक काम करायचं. जर का असं वाटत असेल ना, मी इतके तुरम खानसारखे मार्क आणलेले आहेत, मी काय माझं पद सोडणार नाही. फक्त आपल्याला त्या उमेदवाराच्या जागी ठेवून बघायचं. सर्व प्रश्न आपोआप सुटतात. असो, ज्याला समजलं त्याची बुद्धी महान, ज्याला नाही समजलं त्याला गटारातले किडे काय आणि मिठाईवरची माशी काय सारखीच दिसणार आहे. त्यांच्यामध्ये नैतिकता आहे, त्या उमेदवारांसाठी लक्षात घ्या. तुम्ही बाहेर कसे पडणार? आता तुम्हाला मी सांगितलं का जनरल मेरिट लिस्ट लागणार आणि त्यानंतर डायरेक्ट शिफारस यादी लागणार. म्हणजे तुम्हाला ऑप्ट आउट तर रद्द केलं. मग आम्हाला जर का एखाद्या उमेदवाराला जागा द्यायची आहे, तर आम्ही कशा पद्धतीने ती देऊ शकतो? आम्ही कसं भलं करू शकतो एखाद्याचं? आम्हाला ती संधी मिळाली आहे, तर आम्ही तिचा फायदा कसा घेऊ शकतो? तर अशा उमेदवारांना सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला पसंतीक्रम विचारतील ना, आता तुम्ही कर सहाय्यक झालाय, त्यामुळे तुमचं तिथं तर संपलाच विषय. कर सहाय्यक म्हणजे लक्षात घ्या, ते मागील भरतीतले म्हणत आहे मी. ह्या भरतीतली जी काही कर सहाय्यक होती ना, समजा 2025 मध्ये जर का तुम्ही कर सहाय्यक झाला, तर तुमचं आपोआप नाव तुमच्या लिपिक टंकलेखकमधून वगळणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे नो एनी प्रेफरन्स द्यायची गरज नाही. परंतु जे 2024 मध्ये भरपूर जण कर सहाय्यक झाले, काही 2023 मध्ये असतील किंवा त्याच्यापेक्षा उद्योग निरीक्षक असतील, पी-एस-आय असतील, एस-टी-आय असतील, ए-एस असतील, काही जे असतील ते मागच्या भरतीमध्ये जर का असतील, तर त्यांना आयोग असं काढून टाकू शकत नाही. जोपर्यंत उमेदवार स्वतःहून पुढाकार घेत नाही तोपर्यंत. याचा मागील व्हिडिओ आता समजलं तुम्हाला लिंक काय आहे ते? याचा मागील व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो जर का बघितला नसेल तर बघून घ्या. तर समजा 2024चा एखादा ए नावाचा उमेदवार आहे. आता 2025ला काय झालं? तो मागच्या 2024 मध्ये कर सहाय्यक म्हणून नेमणूक झाला होता असं समजूया. 2025ला तो लिपिक टंकलेखकपदी निवड झालेली आहे त्याची. परंतु आता तो कर सहाय्यक आहे म्हटलं लिपिक टंकलेखक का घेईल? त्याच्यामधील नैतिकता जिवंत आहे. त्याला माणुसकी माहिती आहे. मग त्याच्यासाठी लक्षात घ्या, ज्यावेळेस पसंतीक्रम आयोग विचारेल का बाबा पसंतीक्रम दे, लिपिक टंकलेखकच्या अशा-अशा आम्ही दिली यादी, आता तुझ्याकडून पसंतीक्रम मागतोय तर दे बाबा. तर मग तिथे एक नो एनी प्रेफरन्स म्हणून ऑप्शन असेल. जर का तो दिला तर तुमचं कोणत्याही याच्यावर निवड होणार नाही. कोणत्याही प्राधिकरणावर निवड होणार नाही आणि तुम्ही भरती प्रक्रियेतून आपोआप बाहेर पडाल. समजलं? त्यामुळे बाहेर पडायचं असेल, लिपिक टंकलेखक या संवर्गामधून बाहेर पडायचं असेल, तर हा एक पर्याय आहे. नो एनी प्रेफरन्सचा. पण एखाद्या उमेदवाराकडून नजर चुकीने जर का तो नाही पडू शकला बाहेर, तर काय होईल? तुम्ही तर असंही लिपिक टंकलेखक जॉइन करणार नाही. म्हणजे ती जागा रिकामी जाईल. तुम्हाला आयोग करेल किंवा विभाग करेल 2दा-3दा कॉल. काय करायचंय बाबा? मग तुमच्याकडून मेल मागून घेईल. तुम्ही म्हणाल, "नाही, मला नाही जॉइन करायचं." मग ते आयोग वेटिंग लिस्टमध्ये टाकेल. मग वेटिंग लिस्टमध्ये तुमच्या खालचा एखादा उमेदवाराला जी जागा भेटली असती, ती भेटून जाईल. परंतु याच्यासाठी वेळ जाईल. 5 महिने जाता का 6 महिने जाता की वर्ष जातं. त्यामुळे त्या उमेदवारांमध्ये
धाकधूक असते, की आपलं नक्की होतंय की नाही. तो उमेदवार आणखीन डिप्रेशनमध्ये जाईल. त्याच्या फायनान्शियल प्रॉब्लेमही येतील. पण तुम्ही जर का अगोदरच नो एनी प्रेफरन्स निवडला, तर त्याला लगेच जागच्या जागी पोस्ट भेटेल. तोही भविष्यात एखाद्याची जागा अडवणार नाही. ठीक आहे. तर लक्षात घ्या, तुमची जनरल मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर लिपिक टंकलेखक या संवर्गाचे पसंतीक्रम घेण्यात येतील. नाही दिले तर मुख्य परीक्षेला जर का तुम्ही जसे पसंतीक्रम दिलेले आहे, तेच पसंतीक्रम विचारात घेतले जातील. त्यानुसार डायरेक्ट अंतिम शिफारस यादी प्रसिद्ध केली जाईल. असंच मुद्दा क्रमांक 10.3.4 मध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे ऑनलाईनच करायचं सर्व काही. अगोदर काय होतं, बाबा पसंतीक्रम दे, त्याच्यानंतर ऑप्ट आउट कर किंवा न कर हे सांग. त्याच्यानंतरून ती पद तुम्हाला ॲक्सेप्टेड आहे, तर ॲक्सेप्टेड कर, नाहीतर गिव्ह अप कर. म्हणजे विविध वेळेस तुम्हाला ती आयोगाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागत होती. आता ती देण्याची गरज नाही. एकदाच भेट द्यावी लागेल. ते पसंतीक्रम सांग बाबा, म्हणजे आम्हाला फायनल सिलेक्शन लिस्ट लावायला, म्हणजे शिफारस यादी लावायला. आता हे झालं लिपिक टंकलेखक या संवर्गाविषयी. पण कर सहाय्यकला बाहेर पडता येत नाही. टेक्निकल असिस्टंटला बाहेर नाही पडता येत. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरला बाहेर नाही पडता येत. मग अशा एखाद्या उमेदवाराला बाहेर पडायचं असेल तर काय? तर लक्षात घ्या, काय नाही, तुमची रिकमेंडेशन शासनाकडे केली जाईल. शासन विभाग तुम्हाला कॉल करेल. तुमची ऑलरेडी जर काही एस-टी-आय, ए-एस-ओ म्हणून नियुक्ती असेल, तर तुम्ही हे पद थोडी घेणार आहात. मग तुम्ही विभागाला मेल करा, की "बाबा मला नको हे पद." मग त्या जी काही वेटिंग लिस्ट असेल, त्या वेटिंग लिस्टमधून उमेदवार वर उचलला जाईल. ह्याच संवर्गांसाठी तरी वेटिंग लिस्टच आहे. बाहेर पडण्याचा इतर मार्ग नाही. कारण की आता मुख्य परीक्षा झालेली आहेत. आपण परीक्षा दिलेली आहेत. महाराष्ट्र घटक सेवेतील सर्व संवर्गासाठी प्रत्यक्ष यादी आयोगाकडून निश्चित केलेल्या धोरणानुसार राहील. प्रत्येक संवर्गाकरता प्रत्यक्ष यादी राहणार आहे. बाहेर पडणारे कोणते उमेदवार आहेत समजा, आता मला सांगा, गट ब 2025चा निकाल लागलेला नाही. आता ते सर्व उमेदवार गट क मुख्यलाही होते. काही नसतील तर 90% जनता तर होतीच गट क मुख्यला. आता गट बला भरपूर उमेदवार सिलेक्ट होऊन जाणार आहेत, चांगले चांगले मार्क्सवाले. तेच उमेदवार आता गट कच्या यादीमध्ये आपल्याला दिसतील. आता लिपिक टंकलेखला बाहेर पडण्याचा तर पर्याय आपल्याला दिसतोय. पण बाकीच्या संवर्गासाठी बाहेर पडता येणार नाही. उदाहरणार्थ आता 25ला गट ब मध्ये एखादा उमेदवार एस-टी-आय झाला आणि तो इकडे 2025च्या गट क मुख्यला इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर झाला. आता तो ऑब्व्हियसली एस-टी-आय घेणार आहे. मग ती इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर जागा रिकामी जाईल का? नाही. तर 2 महिन्यांनी म्हणा किंवा महिन्याने म्हणा किंवा दीड महिन्याने म्हणा किंवा 3 महिन्यांनी म्हणा, प्रत्यक्ष यादीमधला एखादा उमेदवार वर उचलला जाईल. ठीक आहे. हे झालं बाकीच्या संवर्गाविषयी. लिपिक टंकलेखक संवर्गाविषयी सांगितलं. बाकीच्या संवर्गांविषयी सांगितलेलं आहे. समजलं? प्रोसेस छोटी झालेली आहे. जनरल मेरिट लिस्ट, लिपिक टंकलेखकचे पसंतीक्रम आणि डायरेक्ट फायनल रिकमेंडेशन लिस्ट. ठीक आहे. आणि हो, ज्याला लिपिक टंकलेखक खरंच लागत नाही, त्याने नक्की नो एनी प्रेफरन्स निवडा. कारण की काय झालंय, 2024ची भरती प्रक्रियेची रिकमेंडेशन लिस्ट शासनाकडे पाठवून सुद्धा फक्त 900 ते 950 लोकांची शिफारस झालेली आहे. 1600 जागा आहे टोटल. अजूनही त्या लोकांची शिफारस होत आहे. मग ती शिफारस केव्हा होणार? त्यांच्या वेटिंग लिस्ट केव्हा लागणार? हा खूप मोठा लांबलचक कारभार आहे. त्यामुळे जागच्या जागी जर का ऑप्शन भेटत आहे बाहेर पडण्याचा, तर पडून घ्या. सर्व संवर्गाचं कळालं. आता लिपिक टंकलेखक संवर्गाकरता एक ट्विस्ट आहे. लिपिक टंकलेखक यादीची संवर्गाची एक प्रत्यक्ष यादी असणार आहे, हे तर माहिती आहे प्रत्येकाला. प्रत्यक्ष यादी बाजूला ठेवू. परंतु जे उमेदवार निकालामध्ये बसत आहे, त्या उमेदवारांना त्यांच्या मार्कनुसार प्राधिकरण भेटणार. हे तर नक्की लिपिक टंकलेखकचं. त्यांची तिथे नियुक्ती होणार. एकदा का त्यांनी नियुक्ती स्वीकारली, का समजून जायचं, की आता त्या पसंतीक्रमाचं काय होऊ आणि काय नाही याच्याशी मला घेणं-देणं नाही. आयोग तुमचा संबंध एकदा तुम्हाला त्या विभागात पाठवलं, की तुमचा संबंध त्या पसंतीक्रमामधून वगळणार आहे. परत म्हणू नका, की माझं 1 नंबरला मंत्रालय होतं, परंतु मला भेटलं राज्यपालांचं सचिव कार्यालय. आणि तुम्हाला असं जाणवलं, की 1 महिन्यानंतर समजलं, की मंत्रालयाची जी जागा मला भेटत होती, त्या जागेवरच्या एका उमेदवाराने राजीनामा दिला. नियमानुसार ती जागा आता मला भेटायला पाहिजे. तसं होणार नाही. एकदा तुमच्या राज्यपालांच्या सचिव कार्यालयात नियुक्ती झाली, तर पसंती क्रमाचा विषय तुमचा संपला. याचाही डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. ठीक आहे. मग आता समजा, आता प्रत्येकजण तर थोडी लिपिक टंकलेखक म्हणून रुजू होईल. काही जण राजीनामे देतील. काही जणांनी नो एनी प्रेफरन्स निवडला नाही, तर ते तिथे जॉइन होणार नाही. त्यामुळे त्याही जागा रिकाम्या होतील. काही जण, मी काय लिपिक टंकलेखक व्हायला आलोय का? मी इतर पोस्ट काढेल. मी सध्या जॉइनच होत नाही. असे काही जण आहे. त्यामुळे तीही जागा रिकामी होईल. मग अशा रिकाम्या जागा कुठून भरायच्या? तर वेटिंग लिस्टमधून भरायच्या. परंतु वेटिंग लिस्टमधील उमेदवारांचा एक हक्क वगळण्यात येईल. तो म्हणजे तुमच्या पसंतीक्रमाचा आता विचार केला जाणार नाही. तुम्ही जे काही पसंतीक्रम मुख्याला दिले होते किंवा नंतर तुमच्याकडून मागवले होते त्यावेळेस दिले होते, तर त्याच्याशी घेणं-देणं नाही आता. आयोग म्हणेल, की हां, ह्या विभागात जागा रिकामी झाली आहे. हां, हा उमेदवार आम्हाला दिसत आहे. हा उमेदवार आम्ही तिथे टाकतोय. त्यानं काय पसंतीक्रम दिला होता त्याच्याशी आम्हाला घेणं-देणं नाही. समजलं? खूप भारी पद्धतीत समजून सांगितलेलं आहे. आता समजलं असेल. म्हणजे वेटिंग लिस्टवाल्या उमेदवाराच्या पसंतीक्रमाचा विचार केला जाणार नाही. आयोगाच्या मर्जीनुसार त्याला नियुक्ती प्राधिकरण दिलं जाईल. समजलं? ओके, डन. ओके, निकाल प्रक्रिया समजली. आता प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट काय लागणार नाही. आता वेटिंग लिस्ट लागेल. लास्ट एकदा जनरल मेरिट लिस्ट, त्यानंतर डायरेक्ट फायनल रिकमेंडेशन लिस्ट. फक्त लिपिक टंकलेखकचं मध्ये पसंतीक्रम मागवले जातील.
ओके, डन. या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर नक्की विचारा. मी कमेंट्स वाचतो. 99% जनता पॉझिटिव्हच कमेंट्स करत आहे. कारण की आपली समजून सांगण्याची पद्धतच तशी आहे. एकदम विद्यार्थ्याला कसा प्रश्न पडलेला आहे, त्यानुसार त्याला काय अपेक्षित आहे, हे आपल्या टीमला कळतं. त्यामुळेच पॉझिटिव्ह कमेंट्स येतात. 1% कॅन्डिडेट असा असतो, ज्याची वाकडी कमेंट असते. तर ह्या वाकडी कमेंटच्या आणि वाकड्या लोकांचा बरोबर काटा काढला जातो. हां, फक्त त्याची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. परंतु तुम्हाला ती अपडेट जाणून कशाला घ्यायची आहे? आपला अभ्यास भला, आपली अपडेट भली आणि आपला एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी रिव्ह्यूचा चॅनल भरा. आणि काय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थोडीफार टेलिग्रामची लिंक आहे, ती भरी. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुमचा काही डाऊट असेल तर नक्की विचारा. यावेळेस तरी एकच फी भरलेली आहे. 2026ला किती प्राधिकरण आहे, किती संवर्ग आहे, प्रत्येक संवर्गाकरता वेगवेगळी फी भरायची आहे. हे माहिती आहे का? नाही ना? ठीक आहे. बोलूया, नंतरचा विषय आहे, नंतर बोलूया. तोपर्यंत आई-वडिलांची काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक यू.